गोलंदाज अरविंद साइड आर्म गोलंदाजी बघायला मिळणार आहे. अरविंद म्हटलं की लगेच लेफ्ट आर्म लॉंग रन अप. पहिला चेंडू आणि ड्राइव्ह केलं स्ट्रेट टू मिड ऑन. डायरेक्ट हिट केलं जात आहे. हलकस अपील केलं जात आहे. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजे भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक निलेश दादा चौधरी साहेब, तसेच भिवंडी महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय हनुमान चौधरी साहेब. कारण या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व आहेत खरं तर भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे. त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची बाईक त्याने मला स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचे विशेष आभार. चेंडू हवेत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू सरळ जाते डीप एक्स्ट्रा कव्हर आणि तो वा आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या त्या क्षेत्ररक्षकाने. कुठेही वाटत नव्हतं की हा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकेल, पण स्ट्रेट लॉंग ऑफला जाऊन चेंडू अडवते आणि 2 धावा महत्त्वपूर्ण आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या झालेली 5. अरविंद फॉलो थ्रू मध्ये चुकतोय अरविंद आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या स्थिर थांबलेली आहे. 5 धावा. पहिलं षटक हे मार्गस्थ आपण प्री क्वार्टर फायनल पाहतोय. जो संघ विजयी होईल तो मात्र क्वार्टर फायनल साईजपूर खारबाव संघाबरोबर खेळेल. अरविंद लेफ्ट आर्म पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू सरळ जातोय. तर काय क्षेत्ररक्षण, ए दर्जाचं क्षेत्ररक्षण मरोई दिवे संघाकडनं बघायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हेच फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुमची फलंदाजी जितकी महत्त्वाची आहे ना, तुमची गोलंदाजी जितकी महत्त्वाची आहे, त्यापेक्षा क्षेत्ररक्षण जे असतं ते ए दर्जाचं असणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण जर चूक झाली तर क्रिकेट असा खेळ आहे की चुकीला माफी नाही. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे. चेंडू सरळ जाईल लॉंग स्टॉपला. फास्ट आउटफील्ड आहे आणि वाईडच्या रूपाने मिळालेले हा 5 धावा. अरविंद स्लॉक केलेला आहे. कुठल्याही क्षेत्ररक्षण हे व्हॅकंट एरिया आहे. चेंडू जाते डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. पंचांचा काय इशारा ते पाहूया. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 14. आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर हा संघ आलेला आहे. कारण 14 धावा अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात काही चांगली होती. त्यानंतर स्वैर जे चेंडू हाताळला गेला त्यामुळे धावसंख्येचा वेग वाढला जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. याला मात्र व्हाट अ शॉट. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. डीप कव्हर सीमा पार. काही खम दिनेश जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. आपण रिप्ले मध्ये पाहूया कारण हा फटका पाहणं फार गरजेचं आहे. कारण हा क्लास फटका आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आहे. अगदी गॅप शोधली होती. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून डीप कव्हर सीमापार जाणारा सचिन याच्या बॅटमधून आलेला हा कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. चौकाने आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघ आलेला आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या 18. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजे मणेशजी म्हात्रे जे उपसभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे, त्याचबरोबर उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली. आकर्षक ट्रॉफीज प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफीज त्याने मला स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. राजन पाटील यांचा विशेष आभार, कारण त्याने एक सायकल स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. दुसरं षटक गोलंदाज येतोय राजू पाटील. हा चेंडू मात्र अतिशय वेगाचा तळला होता, मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झाले 19. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय रोहिदास पाटील जे उपाध्यक्ष आहेत मास्टर 40+चे. विशेष आभार आम्ही कैलासजी सेलार शाखा प्रमुख पुंडास यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. खास त्यांनी गिफ्ट आम्हाला स्पॉन्सर केले, विशेष आभार. मिथून काळूराम भोईर यांचा सुद्धा विशेष आभार, त्यांनी सुद्धा गिफ्ट मॅन ऑफ द मॅचसाठी स्पॉन्सर केलेलं आहे. थोडीशी चर्चा झाली दोन्ही बंधूंमध्ये, दोन्ही बॅटरमध्ये. राजू राईट आर्म. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर आहे, दिशाहीन, आणि हेच धोकादायक ठरू शकतं. मरो आहे दिवे संघाला. तुम्ही जेव्हा स्क्वेअर मारा करताना तेव्हा फलंदाजाचं मनोधैर्य खूप वाढत असतं, कारण तुम्हाला बोनसच्या रूपाने धावा मिळत असतात. पण तरी मला रिव्ह्यू घेतलेला आहे का? येस, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. येस, वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या होती 20. राजू याला क्रॉस बॅटरी आडव्या बॅटने खेळायचं होतं, मात्र टायमिंग बरोबर झालेलं नाही. जवळपास लेग स्लिप शॉर्ट फाईन नेकला चेंडू जातोय. फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली 21. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय बिंदू दत्तात्रय पाटील यांचं. स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मिस टाइम फटका, पुन्हा त्याच दिशेने चेंडू जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मात्र धाव होईल का? थोडं कॉमन सेन्सचा वापर करणं गरजेचं आहे. बेल्स नाही आहेत आणि त्यावर पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मिळतात. 3 धावांना आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 24 धावा झाल्या. 24. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय राकेशजी केणी जुनादुर्ग यांचं. खास मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. काळीरामजी म्हात्रे यांचा मी विशेष आभार. एक विशेष स्पेशल ड्रिंक्स खास त्यांनी मॅन ऑफ द मॅचची स्पॉन्सर केलेलं आहे. याला मात्र चेंडू हवेत आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल. घेतला गेला. दिगंबर याने झेल घेतला.
राजू यावेळेला मात्र पुन्हा टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र पंच वळत आहेत आणि इशारा करतायत वाईट बॉल, कारण डावे एसटीच्या बाजूला चेंडू निघून गेला होता आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. थोडा स्वैर मारा बघायला मिळतोय, पहिल्या षटकामध्ये बघायला मिळालं, या षटकामध्ये तर खूपच बघायला मिळालेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वैर मारा करतात ना, तेव्हा बॅटिंग करणारा संघ असतो त्याचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, कारण तुम्हाला बोनसच्या रूपाने धावा मिळत असतात. राजू याला फटका खेळलेला आहे, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑनला चेंडू होते आणि दुसरी धावी सहज गती, थोडंसं मिसफील्ड झालं, खराब क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा मिळत आहेत. हे षटक खूप लांबणार आहे, कारण या षटकामध्ये स्वैर मारा बघायला मिळाला. धावसंख्या वेगाने वाढताना दिसते, 27. यावेळेला मात्र फुल टॉस आणि चेंडू सरळ निघून जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावा, षटकार. पुन्हा एकदा सरळ फेकून दिलं जात आहे, बॅक टू बॅक दुसरा षटकार. ही बंधूंची काय बॅटिंग बघायला मिळते. ही तिसरी मॅच आहे आणि बंधू थांबायला तयार नाहीत. तिन्ही बंधूंनी खूप चांगली कामगिरी, विनोद पाटील असेल, सचिन असेल, त्यानंतर अरविंद पाटील असेल. या बंधूंना बाद करायचं असेल तर खरं तर समोरच्या संघाला काहीतरी रणनीती आखावी लागणार आहे. आता मात्र कॅप्टन सुधाकर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्येचा वेग जबरदस्त वाढलेला आहे, धावसंख्या झालेली आहे 39. तिसरी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण जवळपास 31 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 41 धावा 2 षटकामध्ये केल्या होत्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतो 2 षटकामध्ये 39 धावा केलेल्या आहेत. सुधाकर पाटील सरते शेवटी कॅप्टनने चेंडू हातात घेतला. याला मात्र चांगला चेंडू चालू खेळायचं होतं, ऑन साईडला चेंडू मात्र गलीकडे जातोय. तोपर्यंत संधी मिळाली सचिनला फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या झाली 40. तसेच सचिनने अंदाज वर्तवला होता की आम्हाला 70+ कडे जायचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल बघायला मिळते, कारण 40 धावा झालेल्या आहेत, अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुधाकर मार्गस्थ होईल, लेफ्ट आर्म. याला ड्राईव्ह केलेला आहे चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे, थोडंसं त्रंबल होतोय, खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सुरुवातीला बघितलं आपण दिवे संघाचं क्षेत्ररक्षण पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं बघायला मिळालं होतं, त्यानंतर कुठेतरी थोडंसं क्षेत्ररक्षण ढेपाळलं. क्षेत्ररक्षण जर खराब झालं तर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये कित्येक वेळा तुम्ही बघितलेलं आहे, कित्येक वेळ मला थोडीशी उदाहरणं देईन मी. फुल टॉस, सरळ चेंडूचा समाचार घेतलेला आहे, मात्र लॉंग ऑनला एक चांगला झेल. दिनेश जोशी, आकाश पाटील दादा, सारी लोक
लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. अरविंद पाटील बाद झाला, मात्र बाद होण्यापूर्वी अरविंदने 5 चेंडूचा सामना केला, 2 षटकार लगावले आणि तब्बल आपण पाहते 16 धावांची खेळी केली. म्हणजे बघितलं तर 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्यानंतर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अरविंद बाद झाला आणि अरविंद बाद झाल्यानंतर आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय अमोल पाटील. अमोल पाटीलला नेहमीच मी संकट मोचक म्हणून संबोधलेलं आहे. रेग्युलर क्रिकेट असताना कित्येक वेळेला आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम अमोलने केलेलं आहे. पण यावेळेला मात्र तिन्ही बंधूंची कामगिरी चांगली आहे, त्यामुळे अमोलवर प्रेशर नसेल, मानसिक दबाव अजिबात नसेल, त्याला नैसर्गिक खेळ करण्याची संधी मिळेल. यावेळेला मात्र आपण पाहतोय वाईड यॉर्कर डॉट बॉल. सुधाकर मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय. सुधाकरने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत, महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिली आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. सुधाकरने बघितलं होतं 2 षटकामध्ये खूप धावा गेलेल्या आहेत. स्वतः चेंडू हातात घेतला आणि मात्र कुठेतरी थांबवलेले धावसंख्येला सुधाकर. याला मात्र हवेत फटका खेळलेला आहे, वाईड ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल समाप्त केला. सुधाकरला दुसरी सफलता या षटकामध्ये मिळते. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी तो आवी पाटील. सुधाकरने मात्र धावसंख्येला कुठेतरी खेळ बसवलेला, आळा बसवलेला आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये जी काही हाणामारी बघायला मिळाली, धावांची लयलूट बघायला मिळाली, ती कुठेतरी थांबवलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू आतापर्यंत 2 विकेटच्या षटकामध्ये घेतलेले आहेत सुधाकर. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा फटका खेळलेला चेंडू सरळ जाईल, तो म्हणजे डीप मिडॉनला क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. सुधाकर थोडासा नाराज आहे ज्या अंदाजाने क्षेत्ररक्षण होतंय. ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 44. पण या षटकाचा विचार जर केला आपण, या षटकामध्ये धावा फक्त 5 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिल्या सुधाकरने. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 18 धावा गेल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना बघितलं सुधाकरला फक्त 5 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिल्या. कारण आपण पाहतोय की अरविंदला बाद केलं, त्यानंतर अमोल पाटीलला बाद केलं. अंतिम षटक कोण हाताळते ते बघायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. येस, वॉर्निंग करतायत, वॉर्न करतायत पंच. ही पहिली वॉर्निंग, यानंतर पेनल्टी. पंचांनी वॉर्न केले, यानंतर पंच वॉर्निंग देणार नाहीत, पेनल्टी देतील, पेनल्टी घोषित करतील.
अंतिम षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज सतीश ज्याने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. सतीश याला मात्र फुल टॉस, चेंडू हवेत आणि मात्र एक चांगला झेल. क्षणभर असं वाटलं फुल टॉस चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळते ते म्हणजे सतीशला. रिप्लेमध्ये पाहणं फार इंटरेस्टिंग ठरेल. रिप्लेमध्ये पाहूया आपण. टॉस स्टॉप केलं होतं, खरं तर फुल टॉस झाला होता. फाईनलीकडे खेळायचं होतं, मात्र अगदी खालच्या हिश्श्याला लागला. मिस टाइम फटका होता आणि पहिल्या चेंडूवर सतीश संघाला सफलता मिळाली. 44 या धावसंख्येवर आपण पाहतोय तब्बल चौथा फलंदाज बाद झालेला आहे. सचिन बाद झालेला आहे. सचिनने बाद होण्यापूर्वी 13 धावांची खेळी केली. एक पार्टनरशिप सचिन आणि अरविंदमध्ये बघायला मिळाली. त्यानंतर अरविंद बाद झाल्यानंतर अमोल सुद्धा लवकर बाद झाला, सचिनही बाद झाला आणि आता मात्र विलास बाळू बॅटिंग करण्यासाठी येते. भरपूर अनुभव आहे. येस, सर्वात अनुभवी खेळाडू असेल तरी विलास संघामध्ये. विलास आणि शैलेश हे सर्वात 2 अनुभवी खेळाडू या टीममध्ये आहेत. सतीश याला पुन्हा फुल टॉस, पण मात्र हवा तसा फायदा उचलता आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव मात्र पूर्ण होतात का? मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचते. 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 46. पहिल्या 2 षटकात आपण एक हाणामारी बघितली होती, फटकेबाजी बघितली होती, आक्रमकता बघितली होती. मात्र पुढच्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला थोडं थांबवलेलं दिसतंय. खास करून तिसऱ्या षटकामध्ये सुधाकर यांनी फक्त 5 धावा दिल्या आणि या षटकामध्ये सुद्धा हवी तशी फटकेबाजी, कारण पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 46. सतीश आक्रमक बचावात्मक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हा चेंडू मध्ये स्लाइस केलेला आहे, लेट कट. ज्या ठिकाणी खेळायचं होतं खरं थर्ड मॅनला, चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला जातोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 47. 2 षटकाचा खेळ जेव्हा संपला तेव्हा असं वाटलं होतं की डेफिनेटली 65+ धावसंख्या होईल, पण मात्र तिसरं षटक खूप चांगलं आणि चौथ्या षटकात सुद्धा आतापर्यंत कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. सतीश यामध्ये एक चांगला फटका, वेगवान फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. धावबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 49. अजूनही 2 षटकांचा 2 ओव्हरचा 2 बॉल बाकी आहेत. स्ट्रेट डाऊन, व्हाट अ शॉट. स्ट्रेट डाऊन, स्ट्रेट शॉट, स्ट्रेट हिट आणि याचबरोबर 50 आकडा पार होतोय. टाळ्यांचा ...56 धावा झालेल्या आहेत. 55. शेवटचा चेंडू आहे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. धावसंख्या झालेली 57. 57 आणि 58 धावांचं लक्ष्य, एक विशाल लक्ष्य आहे. आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या जर कोणी उभी केली असतील तिन्ही मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये 60+ तब्बल 63 धावा होत्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये 70+ धावा होत्या. 40 षटकामध्ये उभ्या केल्या होत्या.
आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा 57 धावा केलेल्या आहेत, 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे आणि मरोवाई दिवे संघाने आपली सलामीची जोडी लगेच तैनात ठेवायची आहे. मित्रांनो, आपण पाहतात भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित. अर्थात एन्जॉय ग्रुपचा जेव्हा नाव येईल तेव्हा आकाश पाटील असतील, श्यामशेठ चौधरी, दिनेश जोशी, सदा माळी, काळीराम म्हात्रे, कैलाश पाटील अर्थात केपी, उमेश जोशी, दिनेश गायकवाड, महेश पाटील, पंकज भोईर, सुदर्शन ठाकूर, रमाकांत शिवारी, प्रदीप पाटील अशी नावं प्रामुख्याने जवळपास प्रत्येक गावातील एक असं समीकरण पडते एकत्रित येऊन खरं तर खूप चांगलं आयोजन त्यांनी केलेलं आहे. एका वेगवेगळी स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि ही युनिक स्पर्धा आहे. खरं तर 40+चा विचार जर आपण केला आतापर्यंत ज्या 40+च्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये एक सरस स्पर्धा म्हटली जाईल. कारण पहिली गोष्ट म्हणजे या स्पर्धेचे 2 पारितोषिक आहेत. पहिलं पारितोषिक जे आहे ते म्हणजे पाहतोय आपण बाईक आणि दुसरं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे ते सुद्धा बाईक आहे. आणि या बाईकसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करणारे मास्टर 40+चे संस्थापक अध्यक्ष धनंजय गवळी आणि दुसऱ्या बाईकसाठी मी विशेष आभार वरिष्ठ नगरसेवक तसेच धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष निलेशदादा चौधरी साहेब तसेच भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे दुसरे एक वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय हनुमान चौधरी साहेब यांचं बाईकसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या जॉली स्पोर्ट कामतगर संघाने. आणि जेव्हा प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. आणि मित्रांनो, आपण पाहतोय अशा प्रकारचं बेस बॉलर, बेस बॅटर आणि बेस फिल्डरसाठी ही पारितोषिक कुठल्याही 40+ स्पर्धेमध्ये दिली गेली नाहीत. ती पारितोषिक आपण पाहणार आहोत. अर्थात आकर्षक सायकल आमचे सन्माननीय श्याम चौधरी साहेब आमचे एन्जॉय ग्रुपचे आहेत. त्यांच्या माध्यमातून या 3 बायसिकल, आकर्षक बायसिकल, बेस बॉलर, बेस बॅटर आणि बेस फिल्डर म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या तिघांनाही स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याबद्दल श्यामशेठ चौधरी यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत. जॉली स्पोर्ट कामतगर आणि त्यांच्या विरोधात मरोवाई दिवे, केवनी दिवे या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळते. टार्गेट असेल 58 धावांचं. आज जॉली स्पोर्ट कामतगरच्या फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये ते 60च्या वर धावा बनवत आहेत. या मॅचमध्ये 58चं टार्गेट आता सेट केलेलं आहे दिवे संघासमोर. आणि सलामीची जोडी आता मैदानामध्ये टायन्सच्या गजरामध्ये एंटर होत असताना टू ओपनर्स ऑन द ग्राउंड फ्रॉम मरोवाई दिवे. श्यामशेठ चौधरी ज्यांच्या माध्यमातून जॉली स्पोर्ट कामतगर संघाला एक रुबाबदार बोकड दिला जाणार आहे जर कामतगरने या चषकावर नाव कोरलं तर. एन्जॉय ग्रुपची ही ट्रॉफी तुम्ही पाहतायत. एक अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय अशी स्पर्धा आज या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. भिवंडीमध्ये विशेषतः बघायला मिळते आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी देईन एन्जॉय ग्रुप भिवंडीला. खूप चांगल्या प्रकारे 12 गावातून
आपण जर विचार केला तर 12 सहकारी एकत्रित येतात आणि अशा प्रकारची संकल्पना राबवतात. हे कठीण काम आहे, परंतु ते सोपं केलेलं आहे आमच्या एन्जॉय ग्रुपनं. आणि सर्वच क्रिकेटर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं क्रिकेट प्रती असणारं प्रेम आणि जरूर त्यांच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून खरं तर हे सुरू होतं की एखादा दिवस आपण एन्जॉय चषक ठेवायचा. आणि फायनली आज तो दिवस उजाडला. आजची ती रात्र सर्वांच्याच लक्षात राहणारी ही रात्र असेल. सुधाकर आणि सतीश सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक पहिलं सचिन पाटील राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आउटली अपील करण्यात आली आहे, परंतु बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला आगाज करण्यात आलेला, परफेक्टली फुलर लेंथ बॉल होता, ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून गेला. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. बघा, ज्या वेळेला तुमच्याकडे धावा भरपूर असतात वाचवण्यासाठी, त्यावेळेला गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतात आणि तो कॉन्फिडन्स दिसतोय. पहिलाच बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. हा बॉल फुल टॉस कव्हर्सला गॅप फाइंड केलाय. क्लासिकल फटका. पॉवर प्ले सुरू आहे, इनफिल्डला बेदायचं आहे आणि गॅप मधून बॉल सरळ निघून जातोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्रदीपक चौकार. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. असे फटके खेळावे लागतील. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला आतमध्ये येणारा बॉल मिड विकेटला पाठवलाय. सेकंडचा कॉल. अरविंद तेथे सज्ज होता, थोडंसं फंबल करतो आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. चांगल्या प्रकारे आता बॅटवर बॉल घेतोय सुधाकर सध्याच्या घडीला. 2 धावांनी स्कोर पुढे गेलेल्या 6 वर. ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करता त्यावेळेला तुम्हाला पॉवर प्ले हे फार महत्त्वाचं असेल. जास्तीत जास्त धावा तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये कराव्या लागतील आणि सध्या 6 रन्स तुम्ही पाहताय स्कोर कार्डवर. सचिनने विशेषतः पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे जॉली स्पोर्ट कामतगरसाठी. आज खारबाव संघानं देखील अतिशय सुंदर केस साकारला. क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे. चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरुद्ध खेळेल. आउट शॉट जोराने आवाज आला होता मैदानातून. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलला क्रिकेटमध्ये महत्त्व आहेच, परंतु ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करता त्यावेळेला सिंगल डबलच्या बरोबरीने तुम्हाला बाउंड्री फाइंड करावी लागेल. चौकार आणि षटकार तुम्हाला खेचावे लागतील, तेव्हा तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या नजीक पोहोचाल आणि विजयाकडे अग्रेसर व्हाल. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अंडर फ्लड लाईट धावांचा पाठलाग करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. या मैदानावर आपण 10 बॉल 10 षटकारी पाहिलेत आणि याच मैदानावर 4 ओव्हरमध्ये 16 धावा डिफेंड होतानाही पाहिल्यात. त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल बिघडेल हे सांगणं, शेवटचा बॉल होईपर्यंत सांगणं कठीण होतं. प्रेडिक्शन्स फेल ठरलेल्या आहेत. सध्या इंडियन प्रीमियर लीग IPL सुरू आहे. प्रेडिक्शन भरपूर सारे एक्सपर्ट करतात, परंतु आतापर्यंत बरेचसे एक्सपर्ट फेल ठरलेले आहेत. चला, फर्स्ट वॉर्निंग. अंपायरनं आता पहिली वॉर्निंग दिलेली आहे. कामतगर टीम नोंद असू द्या प्लीज. उद्याचा लॉर्ड्सने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. उद्या पहिला सामना बर्फानी बाबा टेमघरच्या विरुद्ध अग्निमाता पिंपलास या 2 संघांदरम्यान असेल. सचिन पुढचा बॉल. रिव्हर्स खेळलाय, बॉल हवेत आणि विकेट गॉन. फलंदाज होते बाद.
दरम्यानच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पहिला धक्का लागला तो मरुआई दिवे 40+ या संघाला. 7 धावा स्कोर कार्डवर. टार्गेट 58चं आहे. ओम फोटो लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट करत असताना एन्जॉय ट्रॉफी 2025ला घराघरामध्ये पोहोचवत असताना त्यांची टेक्निकल टीम त्यांचे मनापासून कौतुक करावं लागेल. आणि आमचे मॅच ऑफिशियल्स, अंपायर्स, मॅच रेफरी, त्यानंतर आमचे स्कोरर, सर्वच आपण जर विचार केला तर समालोचकांच्या सोबतीनं आणि एन्जॉय ग्रुपच्या सोबतीनं ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी मेहनत घेताना जे सुदर्शनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परशी स्पेशली यावेळेला बॅटची आतली कडा इन द रेज. बॉल येतो स्क्वेअर लेग कडे. फिल्डर येत्या डीप मधून. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल. दुसरी धाव मिळणार का? धावबादची संधी आहे. फलंदाज होतोय रन आउट. आणखी एक धक्का लागेल टीम दिवेला. हिट षटकार. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. सोडून दिल्या बॉल. यावेळेला यॉर्क लेंथ होता. इथे मात्र फलंदाजाला उत्तर देता आलेलं नाहीये. सरळ निघून जातोय कीपर कडे. डॉट बॉल. अमोल देखील पलटवार करताना पहिला बॉल थोडासा ओव्हरपिच, स्लाइटली ओव्हरपिच होता, त्याच्यावरती षटकार पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आता लाईन मध्ये आणि लेंथ मध्ये देखील बदल केलेला आहे. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. आणखी एक डॉट बॉल. सुपर कम बॅक एअर. साईश खारबाव ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला आहे संघ. चला कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. जसा सामना संपेल आपण टॉस करणार आहोत. ओ यावेळेला पुन्हा एकदा कवसला बॉल उडवलाय. कॅप फाईंड केलाय परंतु कव पॉइंटच्या फिल्डर बॉल वरती येलाय आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. चांगला फटका होता. ऑन द राईज विथ बाउन्सचा फटका पाहायला मिळाला. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत. 16 धावा 16 रन्स. 14 बॉल 42 धावांची आवश्यकता. हळूहळू समीकरण आता कठीण होत चाललंय. आक्रमण करावं लागेल. राऊंड द विकेट. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर. इथे देखील लाईन चांगली. आणखी एक डॉट बॉल. असे डॉट बॉल आता फलंदाजांवर दबाव वाढवत आहेत परंतु आता रेफर केलेल्या फलंदाजांनी व्हाईट बॉल आहे की नाही ते चेक केलं जाईल. नितीन शर्मा सर आता आपल्यासोबत जॉईन होत आहेत.
इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली. रिव्ह्यू सक्सेसफुल या वेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या येथे मिळतील. 19 19 रन्स. सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे कबड्डीचे उत्कृष्ट कोच प्रवीण गोंधळे यांना तुम्ही पाहतात. राऊंड द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. आता गोलंदाज अंपायरच्या मध्ये आलाय. ते सांगितलं राऊंड द विकेट ना आल्यानंतर अमोल पाटील ही समस्या येत असते फास्टर गोलंदाजांच्या आयुष्यामध्ये. जेव्हा जेव्हा राऊंड द विकेट येतो त्या स्लोनं गोलंदाज धावत निघतो आणि यस अंपायरच्या बरोबर मध्ये आलेला आहे गोलंदाज. लेग बिफोर साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. 2 षटकांचा केस समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावफलकावरती उर्वरित 12 बॉल आणि 39 गरज. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 19 धावफलकावरती 12 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट बॉल. या वेळेला खरा बॉल आहे. भीम नो बॉलचा इशारा आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 1+4 5 धावा आणि आता इथून पलटवार सुरू झालाय मरुआई दिवे संघाचा. गरज आहे. अरविंद मिस्टेक केलेली आहे. अरविंद पाटील कडनं ही चुकी झालेली आहे. चला सामना सुरू करा. बीमर नो बॉल वर चौकार पाहायला मिळाला. फ्रीडचा बॉल असेल ओव्हर द विकेट. यावेळेला लोब फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलेला. क्षेत्ररक्षक 2-2 आले बॉलवरती. चांगला एफर्ट पाहायला मिळाला आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी आता पुढे जाताना तुम्ही पाहता 26 आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. 11 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. संदीप आणि सुधाकर दोघे असे बॅटर आहेत की या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. इथून इथे मरुआई दिवे संघाला सामना जिंकून देऊ शकतात आणि तो खेळ आता त्यांनी सुरू केलेला आहे. सामना चित्तथरारक अवस्थेमध्ये आहे. परंतु हे पहा हा स्टॉक बॉल आहे. अरविंद पाटील ने हा राखून ठेवलेला चेंडू आहे. तो तेव्हाच बाहेर काढतो ज्या वेळेला गरज असेल, संघ अडचणीत असेल. हे पाहू शकता. फ्लाइट अँड टर्न, फ्लाइट अँड टर्न. सुपर बॉल, डॉट बॉल आणि आता 26 वर धावफलक स्थिर. नेक्स्ट बॉल. वेगवान तेज सर्रार होता. क्विकर वन. एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आवर्जून केला जाईल.
आणि 2 धावा मिळतील देखील. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी, परंतु बघूया आता धावबादचा प्रयत्न आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक धक्का लागलाय तो दिवे संघाला. अविनाश मैदानामध्ये एंटर होतो. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. थोडंसं पारडं जड दिसतंय तो जॉली स्पोर्ट कामतगरचं, परंतु 2 मोठे फटके आर्विनच्या विरोधात आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना चांगला रंगेल आणि दोन्ही संघांना जरूर दिवे संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल, परंतु हे 3 बॉल महत्वाचे असतील. यावेळेला ऑन साइडला खेचून मारल्या बॉल हवेत आहे. अमोल पाटील डाऊन दी बॉल, झेल ड्रॉप, कॅच सुटली आहे आणि एकच धाव त्या दरम्यान मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता संदीपचा, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. पहा अशा प्रकारच्या स्कायर झेल पकडणं अंडर फ्लड लाईट्स थोडंसं डिफिकल्ट असतं. 8 बॉल आणि 29ची गरज. 8 बॉल आर रिमेनिंग अँड 29 मोर रन टू विन. यावेळेला पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न फुल टॉस वर घेतला. ड्राईव्ह करण्यात आला स्क्वेअर ऑफ द विकेट. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला आणि फक्त एकच धाव तेथे देखील मिळते. स्कोर एका धावेने आता पुढे जाताना सिंगल झाल्या बघा. पहिल्याच बॉलवर भीमन नो बॉल आला, परंतु त्यानंतर कमालीचा पलटवार पाहायला मिळाला. पुनरागमन हा फार महत्वाचा असतो, जसं की मुंबई इंडियन्सनं केला. लागोपाठ पराभूत होत असणारा संघ आता एकाएक टॉप 3 मध्ये आलेला आहे. या वेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. 7 बॉल आणि आता इथून 27 धावांची गरज असेल. 31 धावा धाव फलकावरती, 31 रन्स. 7 बॉल 27 ची गरज. 58 धावा चेस करायच्या होत्या. फर्स्ट ओव्हर मध्ये थोडासा दबाव वाढवला. ओहो, यावेळेला फलंदाज बाद होतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय दिवे संघाला. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये 6 बॉल 27 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्कीट होऊन मागे आला. कीपरकडनं थोडीशी मिस्टेक होते. 1 धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि पंचांचा बाईटचा इशारा देतोय. आता इथून सिंगलनं काम चालणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. बिग हिट, मोठे प्रहार करावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर. उद्या ठीक 6 वाजता आपण सामने सुरू करणार आहोत. पहिला सामना खेळणाऱ्या दोन्ही टीम्स या गोष्टीची नोंद घ्या. 5 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायची आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल देखील फुलर लेंथ होता. समोर ड्राईव्ह करण्यात आल्या. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि समीकरण आता बदललेलं आहे. 4 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 4 षटकार
जरी आले तरी मॅच जिंकू शकत नाहीयेत कारण कंपल्सरी चेजिंग आहे. हो यावेळेला खेचून मारल्या बॉल ऑप्शनच्या बाहेरून फोर्स करत असताना लॉंग ऑन कडे चेंडू येतोय आणि फलंदाज बाद. विकेट मिळते अभि पाटीलला. जादू प्रताप 3 बॉल 25 धावांची गरज. चला साईश कारभावचा कॅप्टन. टॉस साठी आपण रेडी राहायचंय. क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ट्रॉफीज पात्र लढाई तुम्हाला बघायला मिळेल. हो ऑन साइडला उडवला. व्हॉट अ शॉट. बॉल आउट ऑफ द पॉट. एन्जॉय ट्रॉफी सिक्सर. आरामचा इन प्ले वल्ला 40+ क्रिकेट स्पर्धा. काय फटका खेळलाय. असे फटके सुरुवातीला येणं गरजेचे होते. प्रताप आल्या आल्या भिरकावून दिला त्यानं थेट बॉलला मिड विकेटच्या पलीकडे. 2 बॉल 2 चेंडू 19 धावांची गरज. एखादा नो बॉल या मॅच मध्ये पलटवार करून देईल. परंतु जॉली स्पोर्ट कामतगरचे आता पाठीराखी तेच विचार करत असतील की 2 लीगल चेंडू अविना टाकावे. ओव्हर द विकेट यॉर्कर परफेक्टली. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू फलंदाजाला डोकं वर करू दिलेलं नाहीये. निर्धाव चेंडू येतो आणि फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि आता जवळजवळ क्वार्टर फायनल नंबर 1 आता डिसाइड झालेली आहे. साईश कारभावच्या विरुद्ध कोण खेळेल. आणि होय आता जॉली स्पोर्ट कामतगर हा संघ खेळेल क्वार्टर फायनल मध्ये साई स्पोर्ट कारभावच्या विरोधात. चला लगेचच दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. खूप खूप अभिनंदन टीम जॉली स्पोर्ट कामतगर आणि हार्ड लक टीम मरुआई दिवे. तुम्ही खूप चांगला खेळलेत. एन्जॉय ट्रॉफी या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात त्याबद्दल एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आपले आभार. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवल.
प्रथमतः आपण टॉस करणार आहोत. दिनेश जोशी आणि कालदेराम म्हात्रे यांच्या शुभास्या टॉस केला जाईल. येस, चला कारभाव संघ कॅप्टन कॉल करतायत संदीप पाटील. एन्जॉय ग्रुप अशी मागणी होती आणि एन्जॉय ग्रुप आलेला आहे. टॉस जिंकलाय कारभावनं, फक्त आता डिसिजन सांगा. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला आणि सचिन पाटीलला आपण सामनावीराचा पुरस्कार देखील लगेचच देऊया. कारभावनं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय जॉली स्पोर्ट कामतगरच्या समोर. चला सामनावीराचा पुरस्कार आपण प्रथमतः ट्रॉफी देऊया. ती ट्रॉफी देण्यासाठी मी उमेश जोशी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्या आपण प्रथमतः ट्रॉफी द्यायची आहे सचिनला. अष्टपैलू खेळ याही मॅचमध्ये सचिन पाटीलचा तुम्हाला बघायला मिळाला. त्यानंतर सुदर्शन ठाकूर यांच्या शुभास्या आपण गिफ्ट हॅम्पर देतोय. केपी कैलास पाटील यांच्या शुभास्या आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देतोय. त्यानंतर आकाश पाटील, यांच्या शुभास्या आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देतोय. आणि शेवटी रमाकांत शिवारी यांच्या शुभास्या आपण मेडल या ठिकाणी देत आहोत. सचिन पाटील दुसऱ्यांदा सामनावीर ठरलेला. वेल डन सचिन अँड बेस्ट ऑफ लक फॉर द क्वार्टर फायनल मॅच. तर कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळाने आता आपण क्वार्टर फायनलला सुरुवात करत आहोत. जे ते टॉस जिंकला साईश कारभाव